भारतीय जनता पार्टी महिला आघाडीतर्फे आज आम्ही इथे अगदी जबाबदारीने जमलेलो आहोत प्रेस कॉन्फरन्ससाठी आणि विषयही तितकाच गंभीर आहे। आज माझ्या मोबाईलमध्ये एक FIR आलेला आहे। मी कॉपी आणलेली FIR ची, ती आहे विरार पोलीस स्टेशनला झालेली। आपले माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचे नगरसेवक चिरंजीव यांच्या विरोधात त्यांच्या सूनबाईंनी मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि इतर अनेक फसवणुकीचे विविध प्रकारचे गुन्हे, बुवाबाजी, ढोंगबाजी अशा प्रकारच्या विविध प्रकारचे आरोप त्यांच्यावर ठेवलेले आहेत। आज आम्ही इथे जमलेलो आहोत आणि आमचं म्हणणं सगळ्यांचं असं एकच आहे की तक्रार करणारी जी महिला आहे तिला पूर्णपणे सुरक्षितता मिळावी आणि तिच्या बाजूने व्यवस्थित निपक्षपणे हा जो तपास आहे तो केला जावा। इतके वर्ष माजी खासदार राहिलेल्या व्यक्तींकडून नगरसेवक म्हणजे अगदी लोकप्रतिनिधी असणारी लोक आणि एका विशिष्ट पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे हे जे आपल्या समोरचे व्यक्ती आहेत ज्यांच्यावर हे आरोप टाकलेले आहेत, तर अशा व्यक्तींनी या गोष्टीची जबाबदारी स्वीकारणं खरं तर गरजेचं आहे आणि आपण त्याची नैतिकता सांभाळणं गरजेचं आहे। पण असं काही झालेलं दिसून येत नाही आहे। पीडिता जी महिला आहे अशा प्रकारचे कोणावर अजून अन्याय होत असेल तर त्या महिलांनी पुढे यावं। तुम्ही केव्हाही बघितलं असेल तर भारतीय जनता पार्टीच्या आम्ही ज्या महिला पदाधिकारी आहोत ते महिलांच्या बाबतीत ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी आम्ही उभ्या असतो त्यांच्यासोबत। आज पण आमची सगळ्यांची मागणी त्या पीडितेच्या बाजूने आहोत। तिच्या बाबतीत जे काही अन्याय झालेले आहे, तिने जे काही नमूद केलेलं आहे त्याचा निपक्षपातीपणे तपास करण्यात यावा आणि त्या पीडितेला योग्य न्याय मिळावा आणि जे कोणी यामध्ये आरोपी आहेत त्यांना योग्य ती शिक्षा मिळावी आणि कायदा सुव्यवस्था यांनी पण हा तपास करताना समोर कोण आहेत याचा विचार न करता एक महिला आणि महिलाला व्यवस्थित प्रोटेक्शन मिळून याची व्यवस्थित निपक्षपातीपणे याचा तपास घ्यावा अशी मागणी करण्यासाठी आम्ही सगळेजण आज इथे जमलेलो आहोत। खासदार विनायक राऊत यांच्या बाबतीत त्यांच्या सूनबाईने तसेच त्यांचे पती नगरसेवक आहेत त्यांचे चिरंजीव यांच्या विरोधात त्यांनी टाकलेले आहेत असे आरोप आहेत की त्यांचा मानसिक, शारीरिक, त्याच्याप्रमाणे आर्थिक आणि इतर त्यांच्या बाबतीत जे काही बुवाबाजी, ढोंगबाजी आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे सगळीकडे पाहतायत की हे फॅड किती वाढलेलं आहे, तर या बाबतीत तिच्यावर अन्याय झालेले आहेत। मला खरं तर ते वाचायलाही मी जेव्हा वाचलं तेव्हा मला इतकं ते अपमानास्पद वाटलं की महिलांच्या बाबतीत इतकं कसं काय कोणी गैरवागू शकतं आणि कोणी काय म्हणण्यापेक्षा हे लोक प्रतिनिधी आहेत, हे 10-10 वर्ष खासदार झालेले लोक आहेत आणि इतकं अमानुष हे स्त्रियांच्या बाबतीत वागू शकतात। आज मी जे इतकं बोलते आहे त्याचा मला स्वतःला त्याचा एवढा मनस्ताप किंवा एवढा संताप आलेला आहे की महिलांच्या बाबतीत असे कसे काय वागू शकतात। तुम्ही कुटुंबामध्ये महिलेला सन्मान देऊ शकत नाही तर तुम्ही समाजातील महिलांना काय न्याय देऊ शकता? म्हणजे इतकी वर्ष जे खासदार म्हणून त्यांनी काम केलं ना, त्याचा आज काय उपयोग झाला आहे समाजासाठी? ऍक्च्युली कुटुंबामध्ये जर अशा प्रकारच्या घटना घडत राहिल्या तर हे निषेधार्थ आहे आणि खासदार कुटुंबियांवरती या महिलेवर अत्याचार केला म्हणून जो गुन्हा दाखल झालाय त्या शिक्षेस पात्र होऊन शिक्षा त्यांना मिळावी ही आम्ही समाजातर्फे आम्ही ही मागणी करतोय। कारण महिला म्हणून एक तिच्यावर जो अन्याय झाला हा काही योग्य झालेला नाही आणि ते समाजाला प्रबोधन करू शकत नाही हा पुढे।